नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उमेदवारांच्या नावाबाबत उत्सुकता होती। अखेर विधान परिषदेची उमेदवारी जिशान सिद्दीकी यांना जाहीर केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या आधी जिशान सिद्दीकी आणि त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। विधानसभा निवडणुकीत जिशान यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। या पराभवानंतर जिशान यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली होती। मात्र सुनेत्रा पवार यांनी जिशान यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विधान परिषदेची उमेदवार जाहीर केली आहे। राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्याबाबत मोठी स्पर्धा होती। तब्बल 80 नेत्यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत होती, मात्र 5 नावेही अंतिम करण्यात आली होती। मीडिया रिपोर्टनुसार पार्थ पवार यांनी देखील विक्रम काकडे यांच्या नावाचा आग्रह धरला होता। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत जिशान सिद्दीकी यांच्या नावावर एकमत झाले। महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत चांगली कामगिरी करता आली नाही। जिशान सिद्दीकी हे माजी आमदार आहेत। बॉलिवूडमध्ये देखील त्यांचे कनेक्शन आहे। उच्चभ्रूवर्गात सिद्दीकी यांच्या नावाला पसंती आहे। या सर्व बाजूंचा विचार करत मुंबईत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सिद्दीकी यांना उमेदवारी मिळाली असल्याची चर्चा आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।